आज आपण कटोरी ब्लाउज कट करणार आहोत डायरेक्ट पीसवर। चला तर मग सुरू करूया। सर्वात अगोदर आपल्याला काय करायचंय, हे ब्लाउज पीस जे आहे ते पूर्ण ओपन करून घ्यायचंय। हा जो एक किनारीचा भाग आहे तो स्ट्रेट मध्ये जॉईंट करून घ्यायचा आहे आपल्याला। किनारीकडून हे पूर्ण त्याची लांब घडी घालायची आहे आपल्याला किनारीकडून। हे 4 पदरी आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा आपल्याला। हे 4 पदरी आपण कपड्याची घडी टाकून घेतलेली आहे। त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाउजची छाती टाकायची। हे आपलं ब्लाउज आहे। आपण जी हुक पट्टी आहे हे हुक पट्टीकडून आपण हे ब्लाउजची छाती मेजर करणार आहोत। या ब्लाउजची फिटिंग आहे 9 इंच। तर याच्यामध्ये आपण 2 इंच 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। 1.5 इकडच्या साईडने आपण जर 1.5 इंच एक्स्ट्रा केलं तर पूर्ण आपलं होणार आहे 9 आहे, तर आपल्याला 10.5 घ्यायचे। आपल्याला 10.5चं डबल करायचंय म्हणजे 21 होईल। इकडच्या आपण ह्या किनारीच्या साईडनं 21 इंच टाकायचं इकडच्या साईडला आपल्याला, आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला। आणि हा इथून आपल्याला हे कट करून घ्यायचं एक्स्ट्रा कपडा। आपण कट करून घेतलेला आहे हे आपण, आणि हे उरलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला कटोरी आणि आपला बाह्याची सगळ्यात अगोदर राईडला ठेवून देऊ आपण। हे जे आपण 21 इंच हे कपडा आहे जो कट केलेला ते आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे पूर्ण घडी। ह्याची हे आपल्याला जॉईंट करायची, याची उभी घडी पूर्ण। हे आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे। याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण मागच्या साईडची लांबी टाकणार आहोत। हे बंद साईडकडून हे माझ्याकडल्या साईडला मी घेतलेला आहे कपडा, इकडच्या साईडने मी गळा टाकणार आहे। त्याच्यासाठी मी ब्लाउजची लांबी मोजून घेते सगळ्यात अगोदर। हा ब्लाउज बॅक साईडला टाकून घ्यायचा। ह्याचे आपल्या हे शोल्डरचं सेंटर आणि ज्या ठिकाणी आपल्या ब्लाउजचं टक्स आहे तो त्या ठिकाणी टेप आपण ओढून धरायचा आहे पूर्ण। हे शोल्डरचं सेंटर आणि हे ब्लाउजचा टक्स, हे आपला आहे ब्लाउजची लांबी 12.5 आहे। तर आपण 1 इंच वाढून घेतलेला आहे 13.5। याला मार्किंग करून घ्यायची। तशीच मार्किंग आपण इकडच्या साईडला पण करून घेणार आहोत। मग याला आपण आता फोल्ड करून घेऊया। याच्यामध्ये आपण दोन्ही पार्ट निघणार आहेत, आपले फ्रंट आणि बॅक दोन्ही पण निघणार आहेत। त्याच्यासाठी आपला हे आता जे आहे आपले 13.5 आहे ते इथपर्यंत यायले, तर आपण पुढच्या साईडला 1.5 इंच वाढवतो म्हणजे 14 घ्यावं लागला असता आपल्याला। तर आपण आता याच्यामध्येच आपण क्रॉस पट्टी पण काढणार आहोत। हे जे एक्स्ट्रा उरलेला कपडा आहे हे याच्यामध्ये जर निघत नसेल तुमचा तरी तुम्ही कट करून घेतलं तरी चालते, पण माझ्या याच्यामध्ये डबलची क्रॉस पट्टी निघत आहे त्यामुळे मी याला फोल्ड करून घेते। तर अर्धा इंच थोडंसं एक्स्ट्रा सोडून मी बाकीचा कपडा याला इथं फोल्ड करून घेतलेला आहे। अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा आपल्याला। एक्स्ट्रा असेल तर याला कट करून घेतलं तरी चालते, मग क्रॉस पट्टी परत जॉईंट करावं लागते। पण ह्याला मी ही जॉईंट तसंच राहू देऊन क्रॉस पट्टी तशीच लावणार आहे या ब्लाउजला। त्यानंतर हे माझं बॅक साईडचं हे ठेवलेलं आहे याच्यावर। यात ही पूर्ण कपडा आहे, ही घडी आहे मी ही पलटून घेणार आहे, आणि हे माझा फ्रंट भाग आहे जी मी क्रॉस पट्टी दुमटून ठेवलेली आहे डबलची काढायची म्हणून, आणि हे बॅक साईड आहे माझं। आता याच्यात सगळ्यात अगोदर मी ब्लाउजचा गळा टाकणार आहे। त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर गळा घेणार आहे मी 2.25। ही ब्लाउजची रुंदी आहे 2.25 घेतली मी। आता या ब्लाउजची मी लांबी मोजते गळ्याची किती आहे। या ब्लाउज असं स्ट्रेट मध्ये ठेवून घ्यायचं सगळ्यात अगोदर आपण, आणि त्यामध्ये हे जिथून आपले शोल्डर पासून हे टेप असं आपल्याला लांबवायचं। या ब्लाउजचा गळा आहे 5 आहे, तर मी 5.5 घेईल। अर्धा इंच मला शिवण्यासाठी मी सोडणार, आणि कटिंग करता वेळेस जर लागत असेल तर नंतर मी पुन्हा थोडंसं कट करून घेईल नंतर। हे 5.5 घेतलेलं आहे। खालच्या साईडला पण मी 2.25 टाकत आहे, आणि याला मी इथून अर्धा इंचाची गोलाई देत आहे। आता याच्यासाठी मी या ब्लाउजचं शोल्डर मोजून घेते। या ब्लाउजचं शोल्डर आहे 2.5 इंच, तर मी घेणार आहे 3 इंच। 3 इंच मी शोल्डर पण टाकलेला आहे इथं।
तसंच हे खालच्या साईडला. या ब्लाऊजचं मी आर्महोल घेत आहे 5.5. हे 5.5. याच्यामध्ये मी इथं आर्महोलला 2 मार्किंग करणार आहे, एक बॅक साईडची आणि एक फ्रंट साईडची. हे बॅक साईड साठी मी टाकत आहे मार्जिन 1.5 इंच आणि 1 इंच टाकत आहे फ्रंट साठी. मग याला मी अशी गोल शेप मध्ये, ही शेप जर तुम्हाला द्यायला खूप अवघड जात असेल तर हे जे आपली शोल्डरची आहे, शोल्डर पासून आर्महोलचं माप टाकलेले याचं सेंटर करून घ्यायचं. इथे एक चॉक मारून घ्यायचा. परत खालच्या साईडला पण तसंच टेपचं सेंटर करून घ्यायचं आणि बरोबर त्या सेंटर पासून गोलाई द्यायची. एकदम परफेक्ट गोलाई बसते. हे माझे आर्महोल दोन्ही पण टाकणार आहे, एक 1.5 इंच आणि एक आहे ते 1 इंच. हे मी दोन्ही आर्महोलचे माप टाकून घेतलेले. आता मी क्रॉस पट्टी टाकून घेते. या माझ्या ब्लाऊजची पहिल्या क्रॉस पट्टी आहे 3 इंच, तर मी याच्यामध्ये घेईल 3.5 इंच. अर्धा इंच मला शिवायला लागेल. हे 3.5 इंच मी क्रॉस पट्टी टाकली. आता इकडच्या साईडला मी 1.25 इंच कमी करणार आहे. 3.5 आहे तर इथं 2.25 इंच टाकणार इकडच्या साईडला मी. आणि याला हे क्रॉस पट्टीचं शेप देऊन टाकते. क्रॉस मध्ये याला टेपनं पण आपण स्ट्रेट मध्ये क्रॉसिंग लाईन पण देऊ शकतो. थोडीशी इथं या साईडला थोडंसं गोलाईमध्ये घ्यायचं. इकडल्या जिथं आपली कटोरी बसणार आहे त्या साईडला इथं गोल शेप मध्ये घ्यायचं. कटोरी छान बसते त्यामुळे. आता या ब्लाऊजची आपण कटोरी बघत आहोत. हे आपण पट्टीकून कटोरी मोजत आहोत. काच पट्टीकून वाढवल्या जाते. या ब्लाऊजची आपली कटोरी आहे. या ब्लाऊजची कटोरी आहे आपली 6 इंच. त्यांना ती कटोरी मोठी होती तर अर्धा इंच आपण कमी करू, 5.5. 5.5 आहे तर अशी क्रॉसिंग मध्ये आपण 6 इंच टाकणार आहोत. मग याला कटोरीचा आपण शेप देणार आहोत. इथून 1 इंचापर्यंत स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि त्याच्यानंतर असं गोलाईन मध्ये आकार द्यायचा आहे आपल्याला. बघू शकता आपला कटोरीचा आकार तयार आहे. आता आपल्याला कट करता वेळेस सगळ्यात अगोदर आर्महोल कट करायचं. कसं करणार आपण आर्महोल कट? हे जे आर्महोल आहे याचे चारी पण पार्ट पूर्ण आर्महोल 1.5 इंचाची मार्किंग केलेली आहे. पण तर अगोदर आपल्याला हे 1.5 इंचाची मार्किंग कट करून घ्यायची आणि नंतर फक्त पुढच्या 2 फ्रंट पार्टचाच हा दुसऱ्या सेकंडवाला 1 इंचाचा कट करून घ्यायचा. त्याच्यासाठी 1.5 इंचाचं हे आपण कट करून घेणार आहोत. आता त्याच्यासाठी नंतर आपण काय करणार आहोत, हे जे आहे 1 इंचाचा ते कट करू. त्यासाठी आपल्याला इथं कट मारून घेतो कारण की आपल्याला याचं शोल्डर लक्षात येते. इथं छोटासा मी कट मारून घेतलेला आहे आणि हा 1 इंचाचा आहे, हा आपण कट करून घेऊ. आता त्याच्यानंतर आपण क्रॉस पट्टी कट करून घेणार आहोत. क्रॉस पट्टी कट करण्यासाठी अशी क्रॉसिंग मध्ये आपण हे 4 क्रॉस पट्ट्या कट केलेल्या आहेत. कशा केलेल्या आहेत की जी आम्ही डबलची फोल्ड केली होती सुटलेला कपडा आणि हे बॅक साईडची पट्टी तशीच ठेवली माझी आणि हे मी 4 माझ्या इथं क्रॉस पट्टी, म्हणजे मला क्रॉस पट्टीला जॉईंट द्यावं लागणार नाही. आता मी याचे 2 तुकडे करून घेते. हे माझ्या वेगवेगळ्या 2 क्रॉस पट्ट्या निघालेल्या आहेत. याला मला जॉईंट द्यायची गरज नाही पडणार. आता याच्यानंतर मी सगळ्यात अगोदर गळा कट करून घेणार आहे. पुढचा गळा कट करताना मी वरचे फक्त 2 पदर धरणार आहेत आणि कट करून घेणार. एक कट करून घेतलंय मी गळा. आता याची कटोरी मी कट करून घेते. ब्लाऊजची मी कटोरी पण कट करून घेतलेली आहे. आता हे मागच्या साईडचा आता गळा टाकणार आहे. हे पार्ट आहे ते मी हे साईडला केलेला आहे. आता इकडच्या साईडला मी मागची पट्टी गळा टाकणार आहे. आता ही बॅक साईडची पट्टी टाकत आहे मी. त्याच्यासाठी ही जी पट्टी आहे ही 4.5 इंच आहे, तर याच्यामध्ये मी अर्धा इंच वाढ करत आहे. 4.5 आहे तर 5.5 घेत आहे. सॉरी, अर्धा इंच वाढत आहे. 4.5 आहे तर 5 घेते.
हा चौकोनी गळा टाकत आहे मी मागच्या साईडला. पुढच्या साईडला गोलच टाकलेला आहे मी. हे व्यवस्थित 2.25 करून हे पूर्ण चौकोनी करून घेतलेलं आहे मी. वरच्या साईडला मी 2.25च घेतलेले आहे, खालच्या साईडला 2 इंच घेते कारण की चौकोनी गळा आहे त्यामुळं. हा गळा त्यांना जास्त ब्रॉड पाहिजे नाही त्यामुळं मी थोडासा कमी घेतलेला इथून. 2.25च्या ऐवजी 2 घेतलाय मी इकडे खालच्या साईडला. आता हे मी कट करून घेते गळ. हा माझा गळा आहे. हे माझा पूर्ण पाठीमागचा आणि पुढचा भाग रेडी झालाय माझा हे कटिंग करून, बघू शकता तुम्ही. आता याला मला इथे शोल्डरसाठी मी छोटे छोटे स्कर्ट दिले आहेत कारण की इथं माझं शोल्डर हे माझ्या लक्षात आलंय. जर काही वेळेस तुमच्याच्यानं हा कट द्यायचा विसरला तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं की हे जे आपला आपण आर्महोल कट केलेला आहे तो आर्महोलला दोन्ही हे बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचं जॉईंट करायचं आणि मग शोल्डरची आपण प्लेट मारून घ्यायची, म्हणजे खालीवरी शोल्डर आपला होणार नाही, एकदम परफेक्ट बसेल आपल्याला. आता आपण कटोरी काढून घेऊत. मेन हे जे आपला एक्स्ट्रा कपडा आहे उरलेला आहे याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण आता बाह्या काढणार आहोत. त्याच्यासाठी आपण ही 1 इंच इकडच्या साईडला पट्टी फोल्ड करून घेणार आहोत. ही 1 इंच, परत इकडच्या साईडला 1 इंच, मग ही 1 इंच जी पट्टी आहे आपण तर ही 1 इंचाची पट्टी आपण फोल्ड करून घेणार आहोत. तशीच राहू दिली तरी चालते, फोल्ड केली तरी पण चालते. आता त्याच्यासाठी आपण 1 इंच फोल्ड केली आहे आपण. आता ही स्लूज मोजून घेतोय आपण. या ब्लाऊजची स्लूज आहे 4.25 इंच आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा इंच वाढव करणार आहे म्हणजे 5.25 होईल. हे 1 इंच सोडून खाली तुमचवलेलं मी याच्यामध्ये अर्धा इंच वाढ केलेली आहे, म्हणजे पूर्ण जर स्लूजची वाढ म्हणलं तर 1.5 इंच करत आहोत आपण. ही जी पूर्ण स्लूजची लांबी आहे तर 1.5 इंच वाढव करत आहोत आपण जी स्लूज आहे त्याच्यामध्ये. पण आता 1 इंच मी खाली फोल्ड केले म्हणून त्यामुळे मी अर्धा इंचच वाढ केलेली आहे. त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर यात टाकणार मी ब्लाऊजची फिटिंग. तर तुम्ही 5.25 इंच, हे 5.25 इंच. आता याच्यामध्ये मी एक्स्ट्रा इकडे 1.5 इंच ठेवणार आहे मार्जिन. तुम्ही जास्त पण ठेवू शकता, मी 1.5 इंच ठेवलेली आहे. आता हे खालचा जे स्लीवचा एकदम खालचा भाग असतो बाहीचा तो आहे याचा 2.5 इंच, तर मी याच्यामध्ये अर्धा इंच वाढ करणार आहे 3 इंच. हे 3 इंच घेतलेले आहे मी आणि ह्याला क्रॉस लाईन मारून घेतलेली मार्किंग. आता इथून मी 1.5 इंचावरून गोलाई द्यायला सुरुवात करणार आहे. हे इथून 1.5 इंचावरून स्लीवचा आकार मी द्यायला. हे स्लीवचा आकार देणार. इकडच्या साईडला आपण 1.5 इंच आणि इकडच्या साईडनं 1.5 इंच. स्लीवसाठी आपण इकडे 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच. आता इथं मच्छी आकार देणार आहोत. या 1.5 आणि या 1.5 ला सोडून या दोन्हीचं सेंटर करणार आहोत आपण आणि इथं आहे ते अर्धा इंच मार्किंग करणार आहोत. आणि इकडच्या साईडला या सेंटर पासून थोडस आपण ही गोलाई देत देत याला मच्छी आकार देणार आहोत. आपला मच्छी आकार पण दिलेला आहे आता सगळे. त्याच्यासाठी आपण स्लीव्ज कट करून घेतो. ते स्लीव्ज पण कट केलेले, हे खालच्या साईडचा एक्स्ट्रा कपडा दिल्यासाठी. आणि याला आता मी मच्छी आकारसाठी फक्त फ्रंटचे 2च पार्ट घेत आहे. मी हे फक्त 2 घेत आहे मच्छी आकारासाठी. आणि हे जे आहे या स्लीव्जचं मी सेंटर घेते. याला थोडंसं मी त्याचं सेंटरला मी तर कट मारलेला आहे म्हणजे ओळख होईल. हे स्लीव्ज आपली आहे. हे फ्रंट साईडचे आहेत माझे 2 मच्छी कट. आपली स्लीव्ज झालेली आहे आपली कट, बघू शकता तुम्ही. मी जे 1 इंच होतं याला इथं थोडंसं क्रॉस मार्किंग केली म्हणजे 1 इंचला कपडा. याच्यामध्ये आपण आता कटोरी काढणार आहोत. त्याच्यासाठी मी हे डबल फोल्ड कटोरी आहे ही, याची आपण याच्यावर आता मार्किंग करून घेणार आहोत. याच्यासाठी आपण हे इथे इथे चॉक मारून घेतलेला आहे आणि इकडच्या साईडला पण चॉक मारून घेतलेला आहे. आता त्याच्यातून आपण हे चॉक मारलेला आहे तिथून ही आपल्याला कटोरी क्रॉस करायची. याची मार्किंग करून घेतलेली आहे कटोरीची. मी इथे फिंगर ठेवून हे कटोरी उजून धरलेली आहे आणि याला कडे सरकत आहे. 1.5 इंचाचा अंतर यावं इतकी. हे बघू शकता. मी आता काउंट करून घेते, मोजलेले आहे बघा. हे 1.5 इंच अंतर येत आहे माझे. ही कटोरी माझी इथंच राहणार आहे. आता ही वरची साईडची पण मार्किंग सेम तशीच टाकून घेते. वरच्या साईडला मी अर्धा इंच वाढ करत आहे आणि इकडं
खालच्या साईडला 1 इंच साईडला 1 इंच घेत आहे, 1 इंच आणि हे अर्धा इंच या दोन्हीचं जॉईंट करत आहे. आणि परत हे जे आहे याचं या दोन्हीचं सेंटर करत इकडच्या साईडला मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे लांब, इकडच्या कटोरीपेक्षा आपल्या. त्याच्यासाठी मी इकडच्या साईडला हे 1.5 इंच घेते. हे 1.5 इंच कसं घेतलं मी, ती जी पूर्ण कटोरी आहे ती मोजली आणि त्याचं सेंटरला 1.5 इंच वाढ केली मी. सेंटरला 1.5 इंच वाढ केली आणि याची क्रॉसमध्ये मार्किंग मारून घेतलेली आहे. हे आहे तर आपण आता कट करून घेऊ. आपण कटोरी आता कट झाली आपली. बघू शकतात ही आपली कटोरी तयार आहे. आपले सगळे स्लूज पाठीमागचा भाग तयार आहे. आता आपण त्याच्यासाठी कट करणार आहोत. गळ्याची आपल्याला पट्ट्या कट करायच्या आहेत. तर हे जे गळ्याचा भाग आपला उरलेला होता त्याच्यामध्ये आपण पाठीमागच्या पट्ट्या थोडं वेळ ही क्रॉस मध्ये पट्टी आपण कट करून घेऊ. अशा क्रॉस मध्ये आपण 1.25 इंचाच्या पट्ट्या कट करून घेणार आहोत, जे आपल्या गळ्याची पट्टी करण्यासाठी कामी येते. अशा छोट्या छोट्या मी पट्ट्या क्रॉस मध्ये कट करून घेते. पाठीमागची ही पट्टी केली, ही पट्टी मला कमी पडेल. मी याला त्याच्यासाठी थोडंसं जॉईंट काढते याच्यामध्ये. हा मी जॉईंट तयार करून घेणार आहोत. त्याच्यासाठी जी किनारीचे भाग आहे तिकडून मी याची हुक पट्टी काढून घेते. 1.25 इंचाची मी पट्टी कट करून घेतलेली आहे. आता मी याच्यामध्ये दुसरी पण पट्टी काढते. ही मी 2 इंचाची काढत आहे. आता ह्या ब्लाऊजचे पूर्ण पार्ट तयार आहेत. तुम्हाला दाखवते तर मी एक वेळेस पार्ट सगळे ब्लाऊजचे आपल्या. हा आपला पुढचा आणि पाठीमागचा भाग आहे. हे याच्यामध्ये आपली ही कटोरी 2 कटोऱ्या आहेत ही आपल्या. ही आपली क्रॉस पट्टी, क्रॉस पट्टीला आपल्याला जॉईंट द्यावं लागणार नाही कारण की मी डबलची काढली आहे. कपडा होता माझ्याकडे शिल्लक म्हणून. नसेल तर हे एक्स्ट्रा जे कपडा असतो उरलेला त्यामध्ये पण तुम्ही काढू शकता. हे 2 क्रॉस पट्ट्या आणि परत हे स्लूज आहेत. ही काच पट्टी आणि बटन पट्टी. ही पाठीमागची पट्टी आहे जी एक्स्ट्रा जॉईंट करायची आपल्याला ती आहे. आणि हे ते आपल्या गळ्याच्या पट्ट्या आहेत. त्याची सगळ्यात अगोदर आपल्याला हा पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात अगोदर आपल्याला याचं शोल्डरची स्टिच मारून घ्यायची. शोल्डरच्या स्टिचसाठी आपण इथे छोटासा कट मारला होता. हे जर कट नसेल मारला तर या जे आपला आहे आर्महोलचा भाग हा दोन्ही एकमेकावर ठेवून घ्यायचा आणि मग आपलं हे शोल्डरला स्टिच मारून घ्यायची. शोल्डर तसंच या पण दुसऱ्या साईडचं पण शोल्डर आपल्याला त्या ज्या ठिकाणी आपण स्टिच मारून घेतली त्या ठिकाणी किंवा आर्महोलचं दोन्ही पण आर्महोल जॉईंट करून अशा प्रकारे आपण हे स्टिच मारून घेणार. आपण त्याच्यानंतर आता हे पाठीमागच्या साईडला आपण आता टक्स मारून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला हे शोल्डरचं सेंटर आपल्याला स्ट्रेटमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि यालाही आपण इथं 4 इंचाची प्लेट मारून घेणार आहोत. 4 इंच इथे आपण इकडच्या खालच्या साईडला आपण 0.25 इतकं घेणार आहोत. आणि इथे एकदम असं मिळत शिलाई आली पाहिजे कारण की इकडे वरच्या साईडला त्याचा चोळ पडला नाही पाहिजे. एकदम असं फिनिशिंगमध्ये असं आले पाहिजे टक्स. तसंच आपण इकडच्या साईडलाही टक्स पाडून घेऊ. हे आपले पाठीमागचे दोन्ही टक्स झालेले आहेत. एकदम हे फिनिशिंगमध्ये आलेले आहेत. चोळ अजिबात दिसत नाही. आता इथे आपण पाठीमागची पट्टी आपल्याला कमी पडत होती तर त्याच्यासाठी मी याला जॉईंट दिलेला आहे. आणि लगेच याला इकडच्या साईडला मी दाब शिलाई पण मारून पट्टी आपल्याला जसं हे सोयीचा भाग आहे आणि हा खालचा पण सोयीचाच आहे. हे दोन्ही पण आपल्याला एकमेकावर ठेवून घ्यायचं आहे
आणि याला एक स्टिच मारून घ्यायची. याला आता आपण कट करून घेणार जे एक्स्ट्रा आहे ते. हे जे आपली ही जी पट्टी जॉईन केली आहे, ही जे भाग आहे आपल्या शिलाईचा, तो पूर्ण इकडच्या साईडला आपण याला दाब शिलाई देऊन टाकणार आहे, कारण तो भाग इकडं आला नाही पाहिजे. हा बरोबर आपण व्यवस्थित ही स्टिच पूर्ण हे आपला जिकडे आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण इकडच्या साईडला प्रेस करून घेणार आहोत. त्याला कट करून. आता ही शिलाई देते वेळेस सगळ्यात अगोदर या आपल्या पट्टीला एक शिलाई स्टिच मारून घ्यायची, कारण ही पट्टी आपली कमी जास्त झालेली नाही पाहिजे. त्याला आपण डायरेक्ट स्टिच पण करून घेऊ शकतो, नाही जर स्टिच मारली तरी चालते, पण हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी स्टिच मारत आहे. ही स्टिच ऐवजी त्याला डायरेक्ट असं फोल्ड करून घेतलं आणि खालच्या साईडला कपडा टक केला तरी चालतो. मागची पट्टी पण तयार आहे एकदम फिनिशिंग मध्ये. आता याला आपण कटोरे जॉईंट करून घेणार आहोत. हे आपले दोन्ही पार्ट आहेत, याच्यासाठी आपण हे 2 कटोऱ्या घेतात. जे आपले दोन्ही पार्ट आहेत कटोरी बसवण्याचे, हे एकमेकापुढं करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे आपण सगळ्यात अगोदर शोल्डर जॉईंट केल्यामुळे याची हे व्यवस्थित समोरच आहेत हे. तर मग याच्यासाठी आपण ही जी कटोरी आहे आपली बघून घ्यायची कुठल्या पार्टाला. ही या पार्टची आहे ही कटोरी, याच्यावर आपल्याला ठेवून घ्यायची. ही या साईडला शिवता वेळेस आपली एक कटोरी वरून येत असते आणि एक कटोरी खालून जात असते, त्याच्यामुळे ती उलटी सुलटी नाही होणार. आपण अर्धा इंच सगळीकडून एकसारखीच टिप मारून घेणार आहोत. त्याला एकदम गोलाईमध्ये आली पाहिजे कटोरी, त्याच्यासाठी आपण थोडं थोडं स्टिच करणार आहोत कपडा व्यवस्थित. हे दोन्ही खालचा आणि वरचा. लगेच आता याला दुसरी पण मारून घेते. हे माझे दोन्ही शिलाईमध्ये तयार आहेत, बघू शकता कशी कटोरी आली. आता याच्यामध्ये मला टक्स घ्यायचा आहे, तर ही जी कटोरी आहे आणि हे जे खालचा भाग आहे या दोन्हीचं मी अर्ध करते. ज्या ठिकाणी माझी कटोरी जॉईंट होते त्या ठिकाणपेक्षा मी अर्धा इंच इकडच्या साईडला एक्स्ट्रा सोडणार आहे आणि हे असं फोल्ड करून खालच्या साईडला ठेवणार आहे. आता त्याच्यासाठी मला टक घ्यायचा आहे कटोरीचा, तर त्याच्यासाठी मी घेणार आहे 1.5 इंच. हे खालच्या साईडला रुंदी घेणार आहे 1.5 इंच आणि त्याची लांबी घेणार आहे 2.5 इंच. आता हे मी याला क्रॉसमध्ये मार्किंग करून घेणार आहे. माझे क्रॉस मार्किंग परत आणखी एक मी स्टिच मारून घेणार आहे. हे 2 स्टिच मारलेले आहेत मी. आणि जो आता हे एक्स्ट्रा कपडा आहे ते लगेच कट करून घेते मी. आता जी उरलेली एक्स्ट्रा कटोरी आहे ही क्रॉसमध्येच अशी कट करून घेणार आहे मी. एक्स्ट्रा आहे ते बघू शकता आपली कटोरी तयार आहे. आता आपण याला क्रॉस पट्टी जॉईंट करून घेणार आहोत. ही क्रॉस पट्टी मी डबलची काढली होती, त्यामुळे मला याला जॉईंट करायची गरज पडणार नाही. जर माझ्या कटोरीचे 2 तुकडे असते तर मला सगळ्यात अगोदर हे स्टिच मारून घेऊन नंतर याला सरळ करून पुन्हा दाबशिलाई द्यावी लागली असती, पण माझी ही डबलची निघाली त्याच्यामुळे करून घेऊ. आता हे जो आहे मी याच्यामध्ये पॅकिंगची क्रॉस पट्टी बसवते, कोणी स्ट्रेट पण बसवत असते. तर हे जे माझा कटोरीचा भाग आहे हे मी याच्यामध्ये ठेवत आहे. आणि आता हे जे माझी कटोरी आणि या क्रॉस पट्टीचं हे दोन्ही आणि हे खालचा जे एक क्रॉस पट्टी आहे माझी, हे तिन्ही मी कपडे एकमेकांसोबत मॅच करत आहे. आणि बरोबर कुठलाही कपडा कमी जास्त न घेता हे तिन्ही कपडे एकाच लेवलमध्ये घेऊन मी याला स्टिच मारून घेते. इथे थोडंसं मी रफ करून घेते, ते उकडल्या जात नाही म्हणून. आता ज्या ठिकाणी माझा एक कटोरीचा टक्स आहे तो टक्स हे खालच्या साईडला असा उभा धरून येईन मी पूर्ण वरच्या साईडला आणि इथं मी एक शिलाई मारून घेते. कटोरी माझी जॉईंट होते. आता हे जे आहे याला आपण आता हे कपडा याच्यातून बाहेर काढूत आपला हे कटोरीचा. बघू शकतात आपला एक फाळ तयार आहे.
आता तसंच आपण आता या प्रकारे दुसरा पार्ट आता खाली असेल त्यावेळेस वर होती, हे पार्ट याला आपण जॉईन करू. अशाच प्रकारे आपण हे दुसराही पार्ट तयार करू. हे आपले दोन्ही पार्ट शिवून तयार आहेत. याला आता आपण काचपट्टी आणि बटन पट्टी अटॅच करणार आहोत. आपण असते याच्यासाठी आपण ही पट्टी अर्धा इंच खालच्या साईडला फोल्ड करणार आहोत आणि याला स्टिच मारून घेणार. बटन पट्टी आपली खालच्या साईडून वरच्या साईडला येत असते. हे ब्लाऊजचा उजवा भाग असतो आपला. ही पट्टी याला आपण इकडे अर्धा इंच असं फोल्ड करून घेणार आहोत आणि याला इथं आपण सेंटर मधून एक स्टिच मारून घेणार. या साईडला आपण इथं स्टिच जरी मारून घेतली तरी चालते किंवा असं फोल्ड करून घेतला कपडा तरी चालतो. पाहिजे तर आपण स्टिच पण मारून घेऊ शकतो आणि घेता येत असेल तर असं स्ट्रेट मध्ये जरी कपडा घेतला तरी चालते, काही प्रॉब्लेम येत नाही. ही आपली वरच्या साईडनं म्हणजे सुईच्या भागाकडून उलट्या भागाकडे जात असते. ही आपला डावा हात असतो. ही आपली सुईच्या भागाकडून पुढच्या भागाकडून मागच्या भागाकडे जात असते. याला अर्धा इंच आपण तसंच फोल्ड करून घेणार आहोत. खालच्या साईडला थोडंसं रफ करून घेणार आहोत आपण. जे एक्स्ट्रा आहे त्याला पूर्ण कपडा इकडच्या साईडला ओढून घेऊन आपण याला आता दाबशिली मारून घेऊ. आपण याला कटन इथे एक स्टिच मारून घेणार आहोत. किनारीतून आहे त्यामुळे आपण याला नाही फोल्ड केलं तरी चालते किंवा फोल्ड करायचं असेल तर करू पण शकतो. आहे तर त्याला कट करून घ्या. काचपट्टी आणि आपली ही जी बटन पट्टी आहे ही सगळ्यात अगोदर एकमेकावर ठेवून घ्यायची, कारण की आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला जर गोलाई नसे आली कुठं कमी जास्त झाली असेल तर त्याला आपण कव्हर करून घेणार आहोत. हे बरोबर आपल्या शोल्डरला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. त्यानंतर ही काचपट्टी आणि बटन पट्टी आहे ते थोडीशी पुढे येईल आणि काचपट्टी आहे ते थोडीशी आपली मागे राहील, कारण की ते आपण थोडीशी गोलाई देणार आहोत व्यवस्थित. गळा अगोदरच आपण कट करून घेतला होता. हवं तर पुन्हा एकदा चेक करायचं तर आपण गळा चेक पण करू शकतो. जो आपल्याला मेजरमेंटसाठी ब्लाऊज दिलेला असतं कस्टमरना त्या ब्लाऊजची गळा आहे तो आपण चेक करून घ्यायचा असतो. हा असा गळ्यावर गळा आपण ठेवून घेणार आहोत. जर एक्स्ट्रा वाटत असेल कुठं थोडासा कमी वाटत असेल तर आपण याला कट करू. हे जे पट्टे आहेत आपण आता जॉईंट करून घेणार. याला आपण क्रॉस मध्ये कट केलेला आहे. याचा कोपरा वरच्या साईडला गेला तर याचा खालचा आणि याच्या साईडचा पण आपला तसंच आहे. तर मग याला आपण आता जॉईंट करून घेणार आहोत. याचा कोपरा इकडच्या साईडला आलेला आहे आणि याचा कोपरा आपण वरच्या साईडला जाऊ देणार आहोत, कारण की गळ्याची पट्टी आपल्याला जॉईंट करता वेळेस दोन्ही शिलाई जी आहे ही क्रॉस मध्ये असेल. जेव्हा ही पट्टी आपण अशी फोल्ड करू तेव्हा हे क्रॉस मध्ये जाईल, तर गाठ बनणार नाही. जर स्ट्रेट मध्ये आपण जर कट केला कपडा तर इथे गाठ तयार होईल आणि आपल्याला गोट करायला अवघड जाईल. ही आपली क्रॉस मध्ये पट्टी तयार आहे. तसेच आपण आता बाकीच्या पट्ट्याही अटॅच करून घेऊ. नेक्स्ट स्टिच नाही केलेली. आता आपण याला गळ्याची पट्टी जॉईंट करून हे पट्टी आपली पूर्ण पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे. आता या पट्टीला आपण डबल फोल्ड करणार आहोत आणि हे खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा आहे याला स्ट्रेट मध्ये आपण कट करून घेणार आहोत सगळ्यात अगोदर. त्यानंतर हे अर्धा इंच आपण याला खालच्या साईडला फोल्ड करणार आहोत. याला आपण आता व्यवस्थित 0.25 इतका आपण स्टिच मध्ये कपडा जाऊ देणार आहोत सगळ्या साईडनं. आणि हे पूर्ण कपडा आपला एक टेन्शन म्हणलं तरी चालतं. हे पूर्ण जे कपडा आहे आपण ते व्यवस्थित एकसारखा पूर्ण साईडनं म्हणजे गळ्याच्या पूर्ण गळ्याला आपला एकसारखाच कपडा सुटला पाहिजे, कमी जास्त सुटला नाही पाहिजे. याचा गळा आपल्याला चौकोनी करायचा आहे. त्याच्यासाठी मी ही जी पट्टी आहे खालच्या साईडला माझ्या ह्या जिथं मला चौकोनीचा माझा आकार येत आहे तिथे मी छोटीशी मिरी टाकत आहे.
ही अशा प्रकारे ही जी आहे ही मी एक अशा प्रकारे मिरी टाकलेली आहे. आता याला मी इथं सुई माझी मधातच आहे. मी हे फक्त टंचन माझा कपडा सरकून घेत आहे. टंचन उचललेलं आहे मी. सुई माझी खालीच आहे. बरोबर चौकोनी या ठिकाणी. आता तसंच या ठिकाणी आपण छोटीशी मिरी टाकून घेणार आहोत. या पण ठिकाणी आपली सुई मधातच राहिली पाहिजे. आणि हे जे कपडा आहे फक्त आपण कपडा सरकून घेणार आहोत. नंतर टंचन परत खाली ठेवून देणार आहोत. आता परत आपल्या स्ट्रेटमध्ये आपली शिलाई एकसारखी एक टंचन सगळीकडे कपडा आला पाहिजे सारखा. आपण पुढच्या साईडला गोट घेणार आहोत आणि मागच्या साईडला पट्टी प्रेस करून टाकणार आहोत. दुसरी आपण पुढची गोट घेणार आहोत पुढच्या साईडला. असं काही वेगळं शोल्डर नंतर जॉईंट केलेलं नाही. एकसारखीच पट्टी अटॅच केलेली आहे आपण. पूर्ण पुढच्या आणि मागच्या गळ्याची एकच पट्टी बनवलेली आहे. तुम्हाला दाखवते पुढच्या साईडला गोट आणि मागच्या साईडला प्रेस पट्टी कशी तयार करायची. हे जे आहे हे जे एक्स्ट्रा दोरा कुठं कमी जास्त झालेला असेल आपला कपडा ते याला आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत. हे पूर्ण गळा आपण फिनिशिंगमध्ये कुठं कमी जास्त झाला असेल तर आपण कट करून घेणार आहोत. आणि हे ज्या ठिकाणी आपला चौकोनी गळा आहे त्या ठिकाणी आपली जिथपर्यंत शिलाई आहे तिथपर्यंत आपण एक कट मारून घेणार आहोत. हा कट कारण की व्यवस्थित आपला चौकोनी तयार झाला पाहिजे त्याच्यासाठी तर मी हे कट मारलेला आहे. तसंच आपण या साईडला पण कट मारून घेणार आहोत. आपल्याला त्याला गोट घ्यायचा आहे. गोट घेण्यासाठी ही पट्टी पूर्ण आपल्याला अशा प्रकारे ओढून घ्यायची इकडच्या साईडला. आणि हे जे पूर्ण हे जे कपडा आहे आपला हे स्टिचचा हे पूर्ण कपडा आहे ते इकडच्या साईडला ओढून घ्यायचं आहे. आता याला काय करणार आपण अंगठ्यानं हे ओढणार कपडा आणि या मधल्या बोटाने इकडच्या साईडला पुश करणार हा कपडा पूर्ण. आणि आता सगळ्यात अगोदर हे टंचनमध्ये घालून घ्यायचा कपडा. आता हा अंगठ्यानं हे कपडा पूर्ण गोटासाठी इकडे ओढून घ्यायचा आणि हे बोटाने दाबून घ्यायचा लगेच. हे पूर्ण अंगठ्यानं खालचा कपडा आहे ते इकडच्या साईडला ओढायचा आहे आणि हे जे दुसरे वरच्या साईडचा कपडा आहे ते आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा. आणि बरोबर धार स्टिच घ्यायची आहे आपल्याला या कपड्याच्या मधोमध किंवा थोडी साईडनं आली तरी चालते. धार स्टिच जर आली तर ती आपला गोट ठोकर दिसतो आणि उठून पण दिसतो. याचा पूर्ण आपल्याला याचा गोट करून घ्यायचा आहे. जिथपर्यंत आपल्या शोल्डरची स्टिच आहे तिथपर्यंतच आपल्याला ह्या गोट घ्यायचा आहे पुढचा. आणि मागच्या साईडला आपल्याला हे ट्रेस करून टाकायचा पूर्ण कपडा. हे पूर्ण आहे आपल्या ह्या शोल्डरच्या जिथपर्यंत आहे तिथं मी आले आणि हे माझी सुई मधातच आहे. आता हे जे पूर्ण कपडा आहे तर मी मागच्या साईडला गोट घेणार नाहीये तर त्याच्यासाठी मी हे पूर्ण कपडा इकडच्या साईडला प्रेस करून टाकून देणार आहे. आणि इकडून लगेच याला स्ट्रेट. आता मी इकडच्या साईडला पूर्ण स्ट्रेट शिलाई घेणार. दाब शिलाई देते आणि या ठिकाणी बरोबर मी चौकोन काढून घेणार आहे. हे कट दिला त्यामुळे इथे व्यवस्थित चौकोन येतो. परत मी सुई इथं या ठिकाणी बरोबर मधात ठेवली आणि टंचन उचलून कपडा सरकून घेतलेला आहे. तसेच आपल्याला या साईडला पण तसाच चौकोन काढायचा सेम. सुई मधातच असेल आपली.
इकडच्या साईडला पण आपल्याला हे शोल्डरपर्यंत स्ट्रेट शिलाई येऊ द्यायची आहे. नंतर शोल्डर पेशल्यानंतर पण थांबायचं आहे आपल्याला आणि पुढच्या साईडला परत घ्यायचं आहे. तर हे जे कपडा आहे आपल्या खालच्या साईडला तसंच आपण अगोदरसारखं खालच्या साईडला पूर्ण ओढून घेणार आहोत आणि याला पुन्हा 10 स्टिच देणार आहोत. 10 स्टिच पुन्हा देणार आहोत आपण. त्या 10 स्टिच दिल्यामुळे आपला गोट पुन्हा छान दिसेल. मला व्यवस्थित 10 स्टिच घेतली आहे. लास्टपर्यंत आपल्याला आता याला आपण लगेच हुकासाठी घरं करून घेणार आहोत. त्याच्यासाठी हे जे आहे सगळ्यात अगोदर लास्टला इकडच्या साईडला हे दोन्हीचं आपण आता सेंटर करणार आहोत आणि परत या दोन्हीचं एक सेंटर करून घेणार आहोत. परत या दोन्हीचं सेंटर करणार आहोत आणि याला आता क्रॉसमध्ये आपण व्ही काढणार आहोत. परत आपल्याला स्ट्रेट शिलाई घ्यायची आहे. परत आता इथे व्ही तयार करणार आहोत. परत आपण परत स्ट्रेट शिलाई अशा प्रकारे इथे आपण कच्चे घर तयार आहेत बघू शकता. जे आपला हा पाठीमागचा भाग आहे आणि पुढचा भाग आहे आर्महोलचा, हे दोन्ही एकमेकांसोबत जॉईन करायचे. हे दोन्ही जर कमी जास्त आले असतील तर याला आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत. हे जे आहे ते आपण व्यवस्थित याला काहीही मला कट करायची गरज नाहीये. माझे दोन्ही भाग व्यवस्थित आलेले. तसंच आता मी तिकडच्या साईडचं पण चेक करून घेणार आहे. या पण साईडचं माझं व्यवस्थितच आलेले आहेत. तर थोडंसं कट करून घेऊ शकता. आता मी याला स्लीव्ज जॉईन करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी स्लीव्जच्या खालची जी आपण 1 इंचाची पट्टी सोडली होती ती आता आपण याला जॉईन करून घेऊ. हे जे आपण 1 इंच सोडलं होतं हे आपले दोन्ही स्लीव्ज आहेत जॉईन केले. याला आपण वेगळं करून घेऊ. आता ही जी आपण 1 इंचाचं ज्या ठिकाणी आपण एक छोटासा कट मारला होता तो कट पासून आपण इकडे 1 इंच हे फोल्ड करून घेणार आहोत स्लीव्ज. आता आपला हे मच्छी कट आहे इकडच्या साईडला आलाय. तसंच पण मच्छी कट इकडच्या साईडला आला पाहिजे. दोन्ही मच्छी कट जवळ आले पाहिजेत आपले, कारण की स्लीव्ज उलटी सुलटी होणार नाही. आपण जर मच्छी कट जॉईन करून व्यवस्थित जुळून घेतला नाही तर आपले स्लीव्ज कमी जास्त होऊ शकते, म्हणजे उलटी सुलटी होऊ शकते. सुट्टी काढून घ्यावी. स्लीव्जला आपल्याला दोन्ही साईडनं थोडं जॉईन द्यायचं आहे. 1 इंच आपल्याला कमी पडते. नाही दिला जॉईन तरी चालतो, ते फिटिंगमध्ये कमी होऊन जाते नंतर. पण जर तरी आपल्याला फिटिंगमध्ये कुठं प्रॉब्लेम येऊ नये म्हणून किंवा लहान मोठं झालं तर नंतर काही करता येत नाही, त्यासाठी आपण छोटे जॉईंट्स देणार आहोत दोन्ही साईडनं. पण हे बरोबर सुईशावर सुईस आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. उलटं सुलटं नाही झालं पाहिजे. लगेच याला आपण एक स्टिच देणार आहोत. तसंच आपण तर या साईडला पण जॉईन करणार आहोत. असे आपण छोटे दोन्ही साईडनं जॉईन दिले म्हणजे आपल्याला स्लीव्ज कमी पडणार नाही. तसंच आता या स्लीव्ज दोन्ही पण स्लीव्जला मी जॉईन दिलेला आहे. आता आपण ही स्लीव्ज जॉईन करायची. हा मच्छी कट आहे ते व्यवस्थित पुढून आला पाहिजे. आता हे जे आपण स्लीव्जला कट दिला होता ते व्यवस्थित शोल्डरवरच कट आला पाहिजे. आपण शोल्डर पासूनच स्लीव्ज शिवायला सुरू करणार आहोत, कारण की जेव्हा आपण शोल्डर पासून स्लीव्ज शिवतो तेव्हा ती गोल फिरत नाही. नाहीतर काही वेळेस असं होते की स्लीव्ज गोल फिरते, कारण की ते शिवता वेळेस व्यवस्थित शिवता वेळेस येत नाही, त्यामुळे होऊ शकते. तिथूनच आपण परत जिथं आपली संपली आहे तिथून पुन्हा स्टार्ट करणार आहोत इकडच्या साईडला शिलाई घ्यायला. परत आपण व्यवस्थित गोलाईमध्ये थोडी स्लीव्ज शिवून घेणार आहोत. एकदम थोडी गोलाईत आली पाहिजे. याला त्यामुळे आता एक स्टिच मारून घेणार आहोत. नंतर आपण दोन्ही साईडला फिटिंगचे मार्किंग करून घेऊ. दुसऱ्या साईडला पण स्लीव्ज जॉईंट करता वेळेस आपल्याला मच्छी कट
व्यवस्थित पुढच्या साईडलाच आला पाहिजे, ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. ही पण दुसरी स्लीव्ह पण जॉईन करता वेळेस आपल्याला शोल्डरपासून स्टार्टिंग करायची आहे याची. पूर्ण दोन्ही पण स्लीव्ह जॉईन झालेले आहेत. आता याला आपण फिटिंगची मार्किंग करू. त्याच्यावरच मेजरमेंटवर आपण घेणार. ते स्लीव्हची मार्किंग सगळ्यात अगोदर करायची आहे आपल्याला. व्यवस्थित ज्या ठिकाणी स्टिच आहे त्या ठिकाणीच आपण चॉक मारून घेणार. आता त्याच्यानंतर आपण आता आर्महोल टाकणार आहोत. आपण ज्या ठिकाणी आपला आर्महोल आहे त्या ठिकाणीच हे लगेच आपण आता खालच्या साईडला आपण आता लगेच छाती म्हणजे जिथली आपली ही पट्टी आहे तशीच ही पट्टी आपण ओढून घेणार आहोत आणि या ठिकाणी लगेच मार्किंग करून घेणार आहोत. पर्यंत आपली स्ट्रेट मार्किंग आलेली आहे. आता तशीच बरेच वेळेस असं येते फिटिंगच्या वेळेस प्रॉब्लेम की आपली स्लीव्हची जे घेतो आपण आर्महोलचा भाग तो अलीकडे आलेला आहे आणि जो छातीची घेतो ती पलीकडे गेली. त्यावेळेस आपण शिलाई नेमकी कुठून घ्यायची, या ठिकाणून घ्यायची का या ठिकाणून, त्यावेळेस आपण सेंटरमधून स्टिच घ्यायची. आणि जर नंतर फिटिंगसाठी सेंटरमधून घेतल्यानंतर काहीच प्रॉब्लेम येत नाही, तरी जर वाटलं तर नंतर आपण आणखी एक स्टिच घेऊ शकतो. हे आता त्यानंतर आपण हुक पट्टीपासून इकडे पूर्ण ब्लाऊज मेजर करणार होते. ते पूर्ण असं जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला ब्लाऊज एकमेकांसोबत. आणि हे जे एक्स्ट्रा आहे याला आपण असं याला फोल्ड करायचे. त्याचे आपल्याला 4 फोल्ड करायचे आहेत. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला पोटाची फिटिंग किती घ्यायची आहे वेस्ट लाईनची. तर त्याच्यासाठी हे जी आहे फोल्ड केलेला हे मी मोजून घेते. हे मला 2 इंच म्हणजे इकडच्या साईडला माझ्या पोटाची फिटिंग येईल 2 इंच आणि पलीकडच्या साईडला पण जाणार 2 इंच. त्याच्यासाठी मी आता इथं कडल्या साईडला 2 इंच मार्किंग टाकून घेते आणि ही फिटिंगसाठी ही पूर्ण ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता ही माझी अशी फिटिंग येईल या ब्लाउज साईडच्या ब्लाऊजची. बघू शकता. आता तशीच मार्किंग ही ज्या साईडनं मी फिटिंग टाकली तशीच त्याही साईडनं मी टाकून घेते. आपण ज्या ठिकाणून मार्किंग केलेली आहे त्याच ठिकाणून आपली स्टिच येणार आहे. आता फर्स्ट मारलेली फिटिंग त्याच्या थोडीशी अलीकडून एक येणार आहोत. तर आपण 3 स्टिच मारणार आहोत. हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण आता कट करून घेऊ. ही आता आपण जी गळ्याला आहे ती पट्टी एकच स्टिच मारली होती मागच्या साईडला, तर आपण परत एक मारून घेणार आहोत कारण की ती पट्टी उलटी. याला आपण तुरपही करू शकतो आणि लगेच दुसरी एक जाऊन स्टिच पण देऊ शकतो. कट करून घेणार. हा आपला आता कटोरी ब्लाऊज शिवून तयार आहे. बघू शकता आपल्या कटोऱ्या एकदम किती फिनिशिंगमध्ये आल्यात आणि क्रॉस पट्टी पण दाखवते मी तुम्हाला. बघू शकता आपली क्रॉस पट्टी आलेले आहेत आणि कटोरी पण बघू शकता ब्लाऊजची आपल्या स्लीव्ज आहेत. ह्याला आपल्याला ही पट्टीला तुरपाई करायची आहे. आता या ब्लाऊजची तुम्हाला मी बॅक साईड दाखवते. या ब्लाऊजची तुम्ही बॅक साईड बघू शकता. आपला व्यवस्थित असा चौकोनी गळा आलेला आहे, कुठं पण पॉईंट बनलेला नाही आहे आपला. आपला चौकोनी गळा तयार आहे शिवून. ब्लाऊज पूर्ण रेडी झाले. पाठीमागची पट्टी पण बघू शकता तुम्ही किती फिनिशिंगमध्ये आलेली आहे आपली. टक्स पण पाठीमागचे बघू शकता, याला कुठलाही पॉईंट बनलेला